2026ला टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. सलग 2 T20 वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम. यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन होता सूर्यकुमार यादव. आता भारताची पुढची T20 सिरीज होईल आयर्लंड आणि इंग्लंड टूरवर. या टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव नसेल. एवढंच नाही तर तो या टीम मध्ये असेल की नाही हा सुद्धा प्रश्नच आहे. ज्या कॅप्टनच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला त्याच कॅप्टनला पुढच्याच सिरीज मधून कॅप्टन्सीवरून बाजूला करणं हे भारतीय क्रिकेटमध्ये तसं नवीनच आहे, निदान मागच्या काही वर्षांमध्ये तरी. पण गंभीर आगरकरच्या राज्यात धाडसी निर्णय होतात. स्टार प्लेयर स्टार आहेत म्हणून टीम मध्ये खेळत नाहीत आणि कॅप्टन्सी कोटा एखाद्या प्लेअरची जागा वाचवू शकत नाही. हे घडलं की एक प्रश्न पडतो, नवा कॅप्टन कोण? सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी जाणार हे नक्की झालं तेव्हाच नवा कॅप्टन कोण हा प्रश्न होता. अनेक पर्याय पुढे आले आणि शेवटी शिक्कामोर्तब झालं श्रेयस अय्यरच्या नावावर. लागलीच अय्यर विरुद्ध गंभीर राड्याचं काय हा प्रश्न चर्चेत आला आणि T20 मध्ये नसलेला अय्यर कॅप्टन कसा काय झाला असाही प्रश्न विचारला गेला. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. शनिवारी 6 जूनला आयर्लंड आणि इंग्लंड टूरसाठी भारताच्या टीमची घोषणा होणार आहे. त्याआधीच माध्यमांमध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर भारताच्या T20 टीमचा कॅप्टन असेल असं सूत्रांच्या हवाल्याने सांगणाऱ्या बातम्या आल्या. बरं, BCCIच्या कुठल्याच ऑफिशियल्सने या बातम्या खोडून काढल्या नाहीत. साहजिकच या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. पण या सगळ्यात प्रश्न पडतो तो म्हणजे सूर्याची कॅप्टन्सी का गेली? ज्याच्या कॅप्टन्सीमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकला तोच सूर्या आउट का झाला? तर मेन कारण आहे परफॉर्मन्स. सूर्या टीम मध्ये लेट आला. त्याने IPL मध्ये रन्स केले, त्याने डोमेस्टिक मध्ये रन्स केले, मग वयाच्या 30व्या वर्षी इंडिया डेब्यू केला. मग काही वर्षातच सूर्या T20 टीम मधला बादशाह झाला. आपल्या पहिल्या इंटरनॅशनल बॉलवर जोफ्रा आर्चरला नटराज 6 मारून सुरू केलेलं करिअर T20 इंटरनॅशनल्स मध्ये नंबर 1 बॅटर होण्यापर्यंत पोहोचलं. त्याला रोहित शर्मा नंतर टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली. हार्दिक पांड्या रेसमध्ये असताना वयाच्या 33व्या वर्षी सूर्या कॅप्टन झाला. दोनदा ICCचा T20 क्रिकेटर ऑफ द इयर ठरला. सगळं काही पिक्चर परफेक्ट. पण T20 क्रिकेटमध्ये आजचा बादशाह उद्या डग आउट मध्ये दिसू शकतो, कारण इथे खेळ असतो रन्सचा. सूर्याच्या बॅटमधून हेच रन्स आले नाहीत T20 वर्ल्ड कप मध्ये. आणि अमेरिकेविरुद्धच्या मॅच मध्ये नॉट आउट 84 रन्स करून मॅच वाचवली. पण त्यानंतर सूर्या भाऊचा फॉर्म ठप झाला. त्याला 9 इनिंग्स मध्ये मिळून 219 रन्सच करता आले. त्यातही फायनलला सूर्या गोल्डन डकवर आउट झाला आणि गणित आणखी बिघडलं. कॅप्टन म्हणून ट्रॉफी उचलली खरी, पण त्याच्यावर चिकन डिनर विथ 0 किल्स हा शिक्का बसला. मागच्या वर्षभरात त्याने 13च्या ॲव्हरेजने आणि फक्त 130च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. IPL मध्ये सुद्धा त्याला 270 रन्स करता आलेत, तिथेही ॲव्हरेज 20च होतं. मुंबई T20 लीग मध्ये त्याची बॅट तळपलेली नाही. साहजिकच त्याच्या नावावर रन्स नाहीत आणि त्यामुळेच सूर्या टीमच्या बाहेर आहे. त्याच्या रिस्ट इंजुरीच्या चर्चा झाल्या होत्या, ज्या त्यानेच फेटाळून लावल्या, कधी थेट सांगून तर कधी खणखणीत फ्लिक मारून. पण आकड्यांच्या गणितात सूर्या मागे पडला आणि वर्ल्ड कप विनिंग कॅप्टनला कॅप्टन्सी गमवावी लागली. पण सूर्या नाही तर कोण? तर रेसमध्ये अनेक नावं होती. वर्ल्ड कपला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला, IPL मध्ये चांगले स्कोर लावणारा संजू सॅमसन, पॅट कमिन्स नसताना हैदराबादला लीड करणारा आणि तगड्या फॉर्म मध्ये असलेला ईशान किशन, आणि अगदी मुंबई इंडियन्सचा स्टार बॉय तिलक वर्मा याच्या नावाची चर्चा झाली. पण सगळ्यात आघाडीवर राहिलं एक नाव, श्रेयस अय्यर. अय्यरला परफॉर्मन्सचं बॅकिंग होतं आणि सोबतच कॅप्टन्सीचं सुद्धा. संजू सॅमसन कॅप्टन म्हणून हिट ठरला नव्हता. ईशान आणि तिलकला फुल टाइम कॅप्टन्सीचा अनुभव नाहीये. अय्यर मात्र फॉर्म ते कॅप्टन्सी सगळ्याच बाबतीत उजवा. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार यावरून गंभीर आणि आगरकर यांच्यात खल सुरू होता. T20 टीमच्या कॅप्टन्सीचं चित्र अय्यर विरुद्ध इतर असं होतं. यात चीफ सिलेक्टर अजित आगरकरचं वजन पडत होतं श्रेयस अय्यरच्या बाजूने. या गोष्टीला कारणही तशीच होती. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फायनलला गेली श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये. 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ट्रॉफी उचलली श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये. 2025ला अय्यरने पंजाबला फायनलला नेलं. 3 वेगवेगळ्या टीम्सला त्याने 5 वर्षात IPL फायनलला नेलं. पंजाब किंग्सची टीम तर कित्येक वर्षांनी पहिल्यांदा प्लेऑफला गेली. अय्यरने आपल्या कॅप्टन्सीमध्ये फिअरलेस क्रिकेट हिट केलं. पंजाबची टीम 200+ स्कोर मस्करीमध्ये करायची आणि पंजाबच्याच टीमने या IPLला 265 रन्सचा रेकॉर्ड ब्रेक चेस सुद्धा केला. 1 साइड डाव गमावला. अर्थात IPLच्या दुसऱ्या हाफला पंजाबची टीम ढेपाळली, पण पहिल्या हाफमध्ये पंजाबला रोखणं अवघड होतं.
ज्यात अर्थातच अय्यरच्या बॅटिंगचा आणि स्ट्रॅटेजीचा वाटा मोठा होता. त्यातही जी मॅच पंजाबसाठी मस्ट विन होती तिथे अय्यरने नॉट आउट सेंचुरी मारत टीमला जिंकवलं. त्यामुळे फॉर्म, लीडरशिप स्किल्स या बाबतीत अय्यर उजवा ठरत गेला. त्यातही पंजाब किंग्सनं त्याला स्टारडम दिलं. तो सरपंच म्हणून हिट झाला, स्वतःचा फॅनबेस तयार केला, कॅप्टन म्हणून लागणारं मार्केटिंग वेटेज कमावलं आणि मग कॅप्टन्सीच्या रेसमध्ये आला. याच अय्यरला 2 वर्ष आधी बीसीसीआयचं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं, पण क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स बोलतो ही गोष्ट अय्यरने दाखवून दिली. पण अय्यरच्या नावाला आगरकरचा हिरवा कंदील असला तरी गंभीरकडून लगेच होकार आला नाही अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या आणि त्यावरूनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. गंभीर विरुद्ध टीम इंडियामधले प्लेयर्स हा वाद काय नवा नाही, पण गंभीर आणि अय्यर कधी मैदानावर भिडले नाहीत. उलट 2018 मध्ये अय्यर मधले कॅप्टन्सीचे गुण गंभीरनेच ओळखले होते. तेव्हा गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कॅप्टन होता, पण त्याचा परफॉर्मन्स खराब असल्यानं त्याने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गंभीरनेच हेड कोच रिकी पॉन्टिंगला अय्यरच्या कॅप्टन्सीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जेव्हा 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ट्रॉफी जिंकली तेव्हा गंभीर कोलकाताचा मेंटर होता आणि अय्यर कॅप्टन. ठिणगी पडली ती इथंच. कोलकाताच्या जिंकण्याचं क्रेडिट हे अय्यरला मिळालं नाही, ते गंभीरला मिळालं. त्यात कोलकाताच्या ट्रॉफी विनिंग फोटोमधून सुद्धा अय्यर गायबच राहिला. त्यामुळेच अय्यर विरुद्ध गंभीर वाद असल्याच्या चर्चा होत्या. पण केकेआर मधले काही सोर्सेस सांगतात की वाद हा कोलकाताची मॅनेजमेंट विरुद्ध अय्यर असा होता. त्यात गंभीरचा काही रोल नव्हता. अय्यरला किती प्राइस मध्ये रिटर्न करायचं यावरून अय्यर आणि कोलकाताची मॅनेजमेंट यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर अय्यरला कोलकात्याने रिलीज केलं, पण गंभीरने टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर वन डे क्रिकेटमध्ये त्याला व्हाईस कॅप्टन बनवलं. वादाच्या चर्चा तेव्हाच मागे पडल्या. ज्या गंभीरने अय्यर बद्दलचा कॉल द्यायला उशीर केला या बातमीमुळे पुन्हा चर्चेत आल्या. पण त्या पलीकडे जात श्रेयस अय्यरने भारताच्या T20 टीमची कॅप्टन्सी मिळवली. गंभीर सोबतचा कथित वाद, टीम इंडियाच्या T20 सेटअप मध्ये जागा सुद्धा न मिळणं, ते टीम मध्ये थेट कॅप्टन म्हणून एंट्री करणं. अय्यरने एक गोष्ट दाखवून दिली, परफॉर्मन्स इतका तगडा द्यायचा की तुम्हाला डावलून चालणार नाही. आणि सूर्याला बाजूला करत टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने सुद्धा एक गोष्ट दाखवून दिली, आता टीम इंडिया सुपरस्टार्स भोवती नाही तर परफॉर्मन्स भोवती फिरते. आज सूर्यकुमार जात्यात आहे, उद्या कोण सुपात असेल सांगता येत नाही. गंभीर आगरकरच्या निर्णयाबद्दल, श्रेयस अय्यर भारताचा T20 कॅप्टन असण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.